पुरुष जन्माला येणारच नाहीत म्हणजे फक्त स्त्रिया असतील का? न्यूज वाचताय का की पुरुष जात धोक्यात आलेली आहे आणि आता फक्त मुली जन्माला येणार की काय? विषय काय ते बघूया. खरं तर हा रिसर्च ना खूप आधी झालेला आहे की पुरुषांमधला जो वाय क्रोमोझोम आहे तो छोटा छोटा होतोय आणि काही दिवसानंतर गायब होण्याची शक्यता आहे. क्रोमोझोम म्हणजे काय? ज्यावरून आपलं दिसणं असणं ठरतं तो. या क्रोमोझोम्समुळेच आपलं जेंडरही ठरतं. म्हणजे मुलगा होणार की मुलगी. एक्स एक्स क्रोमोझोम्स असतील तर मुलगी, एक्स वाय क्रोमोझोम्स असतील तर मुलगा. आणि ह्या एक्स वाय मधला जो वाय क्रोमोझोम आहे तो गायब होण्याची शक्यता वर्तवली जाते. काही थेरीज सांगतात की सुरुवातीला एक्स आणि वाय क्रोमोझोम सारखेच होते. म्हणजे जेवढे जीन्स एक्स क्रोमोझोम कडे तेवढे जीन्स वाय क्रोमोझोम कडे. आता जीन्स म्हणजे काय? तर सेट ऑफ इन्फॉर्मेशन, माहितीचा संच आपण म्हणूया. पण काही कारणास्तव वाय क्रोमोझोमला एक प्रोसेस व्यवस्थित करता आली नाही, जिला म्हणतात रिकॉम्बिनेशन. आणि म्हणून त्याच्यावरचे जे ऍक्टिव्ह जीन्स आहेत ते कमी कमी होत गेले. असं म्हटलं जातं की वाय क्रोमोझोम कडे आधी 1438 जीन्स होते, पण हळूहळू त्याच्यावरचे 1393 जीन्स हे गायब झाले आणि आता त्याच्याकडे फक्त 45 ऍक्टिव्ह जीन्स आहेत. आणि हाच ट्रेंड जर असाच चालू राहिला तर काही वर्षानंतर वाय क्रोमोझोमच गायब होईल. पण वर्ष किती? तर 1 करोड वर्ष. सो डोंट वरी. पण हे आता न्यूज मध्ये काय आहे? कारण एका उंदरासोबत सेम झालं. त्याच्यातला वाय क्रोमोझोम हा पूर्णपणे गायब झाला. पण जेंडर डिसाईड करण्यासाठी त्याच्यात नवीन जीन्स तयार झाले. आणि हे आपल्यासोबतही होऊ शकतं. म्हणजे वाय क्रोमोझोम जर गायब झाला तर जेंडर डिसाईड करण्यासाठी नवीन जीन्स तयार होऊ शकते. होईल की नाही किंवा कधी होईल हे माहित नाही. पण खरंच वाय क्रोमोझोम जर गायब झाला तर जग मुलांशिवाय असेल का? आणि असेल तर कसं असेल? मला कमेंट मध्ये सांगा.